हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर बघू शकता आज बनवायचा आहे आपल्याला पनीर मसाला. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 1 कांदा, 2 टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक. छान हे तेलावरती परतून घेतलेलं आहे. त्याची बनवायची आहे आपल्याला ग्रेव्ही. आणि हे पनीरसाठी मी मसाला काढलेला आहे. किचन किंग, हळद, मीठ, थोडीशी धनिया पावडर, चवीनुसार मीठ आणि कस्तुरी मेथी. छान पनीरला लावून घ्यायचा आहे मसाला. आणि बटर या तुपामध्ये ह्याला शालो फ्राय करायच्यात. आपल्याला तेलावरती करायचे नाहीत, कारण का तेलावरती पनीर शालो फ्राय केले का ते चिवट होतात. त्याच्यामुळं बटर या तूप वापरायचं आहे आपल्याला. आणि कधी कधी मी तेलावरती ही भाजी बनवते, कधी कधी बटर किंवा तुपावरती बनवते. पण बटर या हे तूप टाकलेलं आहे मी. आज मी तूप वापरणार आहे. तर बघू शकता हे तुपावरती मी पनीर छान असे सवते केलेले आहेत. आणि मी फोडणीला पण आज तूपच वापरणार आहे, कारण का घरचं तूप आहे. तर बघू शकता हे छान पनीर मी सवते करून घेतलेले आहेत. आता मसाला हे आपला वाटून झालेला आहे थंड होऊन. हे टाकलेलं आहे मी गरम करायला तूप. आणि टाकलेलं आहे त्याच्यामध्ये 2 मिरच्या. हा मसाला आपला छान वाटून झालेला आहे. तर हा मसाला तेल सुटूस तर आपल्याला परतायचा आहे, कारण का काजू नव्हते म्हणून मी काजू टाकले नाहीत. आपण मलाई टाकणार आहे नंतर. तर बघू शकता हा ये किचन किंग मसाला, कस्तुरी मेथी, चवीनुसार मीठ जाईल ह्याच्यामध्ये, थोडीशी हळद, लाल तिखट, धनिया पावडर हे असं जाईल ह्याच्यामध्ये. तर छान हे आपलं तेल सुटूस तर मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा तेल सोडलेलं आहे मसाल्याने. आणि नंतर हे मीठ गेलेलं आहे चवीनुसार. बघू शकता. आणि ही आहे मलाई, कारण का मी बोललेली ना काजू संपलेला आहे, तर काजू नाही वापरले मी. मलाई टाकलेला आहे 1 चम्मच मोठा. तर छान अशी मलाई मॅश करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. ती पण छान अशी परतून घ्यायची आहे. आणि आपण पनीर सवते करून ठेवलेले आहेत ना छान, तर ते ग्रेव्हीमध्ये टाकून थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आहे, कारण का ही दोघांचीच भाजी आहे. तर जास्त आपल्याला ग्रेव्ही करायची नाही आहे. आणि ग्रेव्ही कधीही पनीरला नॉर्मलच ठेवायची, तर छान टेस्ट येते. जास्त पातळ करायची नाही आहे, कारण का हॉटेलसारखी टेस्ट येते. हॉटेल ही झक मारेल एवढी छान भाजी होते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झाले ते. तर बघू शकता हे पनीर पण आपले टाकून झालेले आहेत. आणि थोडंसं अंगापुरतं आपल्याला. आणि तुम्ही एकट्याला खायचे तर तुम्ही नाही टाकलं पाणी तरीही चालेल. बघा किती छान ग्रेव्ही झाली. आरामकेसात 2 माणसं खाऊ शकतात. तर बघू शकता ही पाणी नॉर्मल टाकलेलं आहे. आणि आता छानपैकी अशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे. बघू शकता हे बघा. तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट आणि शेअर करा. माझी रेसिपी तुम्ही कुठून कुठून बघता नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा. तर बघू शकता झालेला आहे आपला पनीर मसाला रेडी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.